मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत नागभीड नगर परिषदेमध्ये भाजप काँग्रेसला टक्कर देणारे अपक्ष उमेदवार म्हणून प्राध्यापक डॉक्टर अनमोल शेंडे सर आहेत। शेंडे सरांची नागभीडमध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे। तर शेंडे सरांना आज आपण जनतेच्या मनातील प्रश्न काय आहेत विचारूयात। तर तुमचं इब्लिस मध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, तुमचा एकंदरीत सामाजिक आणि राजकीय प्रवास काय हे आम्हाला थोडक्यात सांगा। खरे तर मी आज नागभीड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे। मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा आहे। मुळात मी राजकीय माणूस नाही, मी सामाजिक चळवळीमध्ये वावरणारा कार्यकर्ता आहे। माझं शिक्षण BA आणि MA नागपूरला झालं आहे। PhD ही डिग्री नागपूरला असतानाच मी पूर्ण केलेली आहे। नागपूरमध्ये ज्या वेळेला मी शिक्षण घेत होतो त्यावेळेला मी विद्यार्थ्यांचा नेता होतो आणि त्याही वेळेला SC, ST, NT, OBC, मायनॉरिटीज या सगळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी अनेक मोर्चे काढलेले आहेत। त्यावेळेला माझा हेतू हाच होता की विद्यार्थी जागृत झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांवरती अन्याय होताना मी पाहिलेला आहे त्या वेळेला माझ्यामधला कार्यकर्ता, माझ्यामधला सुप्त नेता विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेलेला आहे। 2007 या वर्षाला प्राध्यापक म्हणून मी नागभीडला आलेलो आहे। मागील 18-19 वर्षांमध्ये मी या नागभीडामध्ये अनेक मोर्चे काढले। हे मोर्चे कशाकरिता होते तर बहुजन समाज जागा झाला पाहिजे। SC, ST, NT, OBC, मायनॉरिटीज या जाती धर्मातील वर्गांमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडता यावी म्हणून मी आंदोलनं केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत। या नागभीड परिक्षेत्रामध्ये मी अनेक सभा संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। या नागभीड तालुक्यामध्ये मी असे वक्ते आणलेले आहेत की ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांचं नाव देशामध्ये आहे। माझा उद्देश काय होता? माझा उद्देश हा होता की ज्या नागभीड परिसरामध्ये मी राहतो त्या नागभीडचं माझ्यावरती ऋण आहे आणि ते ऋण अशा पद्धतीनं फेडता आलं पाहिजे। केवळ नागभीडच नव्हे तर चिमूर तालुक्यामध्ये देखील अनेक ठिकाणी मी मोर्चे काढलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत, सभा संमेलनाचं मी आयोजन केलेलं आहे। हे सगळंच करत असताना माझ्या पगारातून मी पैसे खर्च केलेले आहेत। 1-1 लाख 2-2 लाख रुपये मी माझ्या खिशामधनं खर्च केलेले आहेत। असे कितीतरी लाख मी खर्च केलेले असतील। मी अजूनही कुठल्याही पक्षांकडून कार्यक्रमाला पैसे मागितलेले नाहीत, पक्ष काँग्रेस असो की पक्ष BJP असो। याचं कारण असं आहे की मला हे माहीत आहे की माझा जो पगार आहे तो पुरेसा आहे आणि माझ्या महापुरुषांनी मला सांगितलेलं आहे की सामाजिक ऋण फेडलं पाहिजे, आपल्या उत्पन्नाचा 20वा भाग समाजाला दिला पाहिजे। हा समाज म्हणजे कोणता समाज? हा संपूर्ण नागभीडचा समाज, हा SC समाज, हा ST समाज, हा माझा NT समाज, हा माझा OBC समाज। आणि म्हणून मी कधीही पैशाची चिंता केलेली नाही। आज मला जी निवडणूक लढवावीशी वाटली याचं कारण असं आहे की मागच्या 5-7 वर्षांमध्ये नागभीड नगर परिषदेमधील जो मी कारभार पाहतो आहे तो कारभार चांगला नाही। काही ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं देखील माझ्या कानावर आलेला आहे। काही नगरसेवक गब्बर झालेले आहेत। आज या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक उभे आहेत, नगराध्यक्षपदी काही उमेदवार जे उभे आहेत, हे सगळं चित्र जेव्हा मी पाहतो तेव्हा मला हे दिसतं की काही उमेदवार फक्त आणि फक्त पैसा कमावण्यासाठी उभे आहेत।
आपली ठेकेदारी जिवंत राहावी यासाठी उभे आहेत. या निमित्तानं नागभीड नगर परिषदेमध्ये आपण एंट्री केली तर आपल्याला भ्रष्टाचार करण्यासाठी मोकळं रान मिळेल या हेतूसाठी ते उभे आहेत. काहीतरी आपण सामाजिक काम करावं, शैक्षणिक काम करावं, समाजाला जागृत करावं असा त्यांचा कुठलाही हेतू नाही आणि त्यांचं पूर्व चारित्र्य देखील नाही. आणि म्हणून या निवडणुकीला मी उभा राहिलेलो आहे. श्वेता, सर मला सांगा, नागभीडमध्ये नगराध्यक्ष पदाचे 10 उमेदवार उभे आहेत, पण नागभीडकरांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? नागभीडकरांनी मला यासाठी निवडून दिलं पाहिजे. याचं कारण असं की मी समाजामध्ये वावरणारा व्यक्ती आहे. मी प्राध्यापक आहे श्वेता, मी क्लास 1 अधिकारी आहे. परंतु क्लास 1 अधिकाऱ्याची पट्टी, प्राध्यापक या पदाची पट्टी मी कधीही माझ्या कपाडाला चिकटवलेली नाही. मी रिक्षावाल्यांसोबत बोलतो, मी पान टपरीवाल्यांसोबत बोलतो, मी सामान्य विद्यार्थ्यांसोबत बोलतो आणि सामान्य लोकांसोबत मी वावरतो. मी सामान्यांचा प्रतिनिधी आहे, मी धनवंतांचा प्रतिनिधी नाही आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की नागभीड नगर परिषदेचा मी अभ्यास केलेला आहे, तिथल्या कारभाराचा मी अभ्यास केलेला आहे आणि मला हे माहीत आहे की नागभीड नगर परिषदेमध्ये जर का मी अध्यक्ष म्हणून निवडून आलो तर निश्चितपणे मी अतिशय चांगलं काम करेल. विशेषतः ज्या नागभीड नगर परिषदेमध्ये मी राहतो, रस्त्याची अवस्था चांगली नाही, नाल्यांची गटार झालेली आहेत, जिल्हा परिषदेच्या चांगल्या शाळा नाही आहेत, प्रचंड प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न मार्गी लागावेत. दुसरा मुद्दा की नागभीड नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये एकूण 12 गावं येतात आणि संपूर्ण नागभीड शहर आहे. मला कुठेही वाचनालय दिसत नाही. 1-2 वाचनालय आहेत, नाही असं नाही, पण माझा हेतू असा आहे की वाचनालय स्थापन झाली पाहिजे. प्रत्येक गावात वाचनालय स्थापन झालं पाहिजे आणि त्याही दृष्टीने माझा विचार असेल. मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार ही महत्वाची आहेतच, नाही असं नाही, पण याही पेक्षा वाचनालय देखील महत्वाचे आहेत. कारण जेव्हा विद्यार्थी वाचनालयात जातील तेव्हा विद्यार्थ्यांचं मस्तक सशक्त होईल. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होणार नाही आणि हस्तक न झालेलं मस्तक कुणासमोरही नतमस्तक होणार नाही. आणि म्हणून मला वाचनालय महत्वाचे वाटतात. विद्यार्थ्यांना खर्याचं व्यसन लागण्यापेक्षा, दारूचं व्यसन लागण्यापेक्षा मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना, तरुणांना आमच्या पुस्तकांचं व्यसन लागलं पाहिजे. या दृष्टीने माझा प्रयत्न असेल. नक्कीच सर. आणि नागभीडच्या विकासासाठी तुम्ही काही योजना आखल्या आहेत का? निश्चितपणे योजना आखलेल्या आहेत. नंबर 1 की मी हे सांगितलं पाहिजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की नागभीड नगर परिषदेमध्ये जर का मी निवडून आलो आणि मी निवडून येणार याची पूर्ण खात्री मला आहे. नागभीडकर जनता शहाणी आहे. मागच्या 5 वर्षांचा कारभार नागभीड नगर परिषदेमधील लोकांना चांगला माहीत आहे. आणि मी असं म्हणतो की नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांचं सामाजिक काम नागभीडकरांनी तपासावं आणि माझं सामाजिक काम नागभीडकरांनी तपासावं. दुसरा मुद्दा असा की नगराध्यक्ष पदावर जेव्हा मी निवडून येईल त्यावेळेला माझा पहिला निर्णय असेल की मी पहिल्यांदा माझी संपत्ती जाहीर करेल. प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी संपत्ती जाहीर करेल. प्रेस कॉन्फरन्सला नागभीडकरांनी उपस्थित राहण्याचं मी आवाहन करेल आणि सांगेल पत्रकारांच्या समोर की माझ्या पगाराच्या व्यतिरिक्त 5 वर्षामध्ये माझ्या संपत्तीमध्ये 1 रुपयाची देखील वाढ होणार नाही. आणि हे सगळं मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला देखील तयार आहे. याचं कारण असं आहे की मला 50 लाखाची गाडी नको आहे, मला बंगला नको आहे,
मला बँक बॅलन्स नको आहे. मागच्या 25-30 वर्षाच्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये माझ्या पगारातून मी पैसे खर्च केलेले आहेत. माझा पगार चांगला आहे, मला अजिबात पैशाची गरज नाही. आणि मी तर असं म्हणेल त्याही पुढे जाऊन की ज्या दिवशी नागवेडकरांना माझ्या पगाराच्या व्यतिरिक्त पैसे वाढलेले दिसतील, माझ्या घरावर मोर्चा काढावा आणि माझं उत्पन्न मी प्रत्येक वर्षी जाहीर करेल. दुसरं असं की नागभीड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षांचं कॅबिन आहे आणि त्या कॅबिनच्या समोर एक नेमप्लेट आहे. तिथं लिहिलं आहे, परवानगीशिवाय आत येऊ नये. मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ती नेमप्लेट काढेल, दुसरी नेमप्लेट मी तयार करेल आणि त्या नेमप्लेटवर लिहिलं जाईल, नगराध्यक्षांना भेटण्यासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. जर मी नगराध्यक्ष आहे, मी जनतेचा प्रतिनिधी आहे, जनतेने मला निवडून दिलेलं आहे, तर मला भेटण्यासाठी मधल्या कुठल्याही माणसाची गरज नाही. माझी जनता मला थेट भेटू शकते. मी प्रत्येक गावांमध्ये वाचनालय तयार करीन. नगर परिषदेमध्ये आरोग्य कराय, शिक्षण कराय. पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी जाहीर करेल की नगर परिषदेमध्ये जीही गावं येतात आणि नागपूर शहर येते, यानंतर कुणावरही आरोग्य कर लागणार नाही, शिक्षण कर लागणार नाही. ज्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न शिकवला जातो ती चांगली शाळा या नागपूरमध्ये स्थापन व्हावी. गोरगरिबांचे पोरं इथे शिकावेत, त्या दृष्टीनं माझा प्रयत्न असेल. चांगले शिक्षक मी नेमेल. मला महाराष्ट्र माहित आहे श्वेता. मी महाराष्ट्राच्या बाहेर खूपदा व्याख्यानाला गेलेलो आहे. मी देशाच्या बाहेर मलेशिया, दुबई सारख्या देशामध्ये मी व्याख्यानाला गेलेलो आहे. मी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मला हे माहीत आहे की रोजगार कशा पद्धतीने निर्माण केला जाऊ शकतो. मला हे माहीत आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण कशा पद्धतीनं दिल्या जाऊ शकते. आणि माझा प्रयत्न हाच असेल की ज्या नागपूरमध्ये मी वावरतो, जे लोक माझ्यावरती प्रेम करतात, जे मतदार माझ्यावरती प्रेम करतात, त्या लोकांच्या समस्या मी सोडवल्या पाहिजे. आणि मला हे माहीत आहे, हे निश्चितपणे होईल. आज मी ठामपणे सांगतो श्वेता, माझा विजय पक्का आहे. याचं कारण असं की समूहावर माझा विश्वास आहे. बाज की असली उड़ान बाकी है, बाज की असली उड़ान बाकी है. हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. श्वेता पहा पुढे काय होते ते. माझा विजय 100% पक्का आहे. कारण नागभीडची जनता आणि जे खेडे या नगर परिषदेमध्ये येतात त्या लोकांना माहित आहे की अनमोल शेंडे हा काय माणूस आहे. त्यामुळे विजयाबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. बरोबर सर. सर सांगा, नागभीड मधील मुले हे बाहेर जात आहेत म्हणजे रोजगारासाठी असो, तर नागभीड मध्ये काही गुंतवणूक किंवा काही प्रकल्प आणणार आहात का? असं काही म्हणजे तुम्ही विचार केला आहात का? मुलांच्या म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी मुलं बाहेर गेली नाही पाहिजे, आपल्या मुलांना इकडे जर रोजगार मिळाला तर खूप चांगलं होईल. बरोबर आहे श्वेता, महत्वाचा प्रश्न आहे हा. मी MIDC पाहिलेली आहे आणि MIDC मध्ये जे उद्योग सुरू आहेत ते देखील मी पाहिलेले आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मी जरूर वावरतो श्वेता, परंतु मी आजूबाजूच्या वातावरणाकडे देखील बारकाईने लक्ष देतो. खूप जमीन आहे MIDCची, तिथे पुन्हा काही प्रकल्प उभारले जाऊ शकतात. अनेक तज्ज्ञ माझ्या ओळखीचे आहेत, देशामधल्या आहेत, परदेशामधल्या आहेत. मी त्यांच्यासोबत करार करून हे सगळं करू शकतो. आणि अनेक तरुण असे आहेत की जे तरुण शिकलेले आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही. या नागभीडामध्ये जी MIDC आहे तिथे परत मी उद्योगधंदे आणेल. आणि माझ्या नागभीडामधील या नागभीड परिसरामध्ये आणि नगर परिषदेमध्ये जी गाव येतात त्या गावातील तरुणांना कसा रोजगार देता येईल हे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. माझ्या तरुणांवरती माझा फार मोठा विश्वास आहे. आज गावागावातल्या तरुणांनी ही निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे. प्रत्येक गावात माझे विद्यार्थी आहेत आणि माझ्यासाठी ते जीवतोड मेहनत घेत आहेत. याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे की हा माणूस आपलं भलं करू शकतो. असं म्हटलं जातं की रोम जडत असताना
निरोप फिडेल वाजित बसला होता आणि या नागरिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या असताना बीजेपीचे आणि काँग्रेसचे नेते आपलं तुंतुन वाजवत बसले आहेत. मी असा माणूस नाही आहे. समस्यांची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि फक्त मी मतदारांना हे आवाहन करेल की हे सगळं यकीन झालं पाहिजे, सगळं समूहाने हे सगळं झालं पाहिजे आणि प्रचंड मताने मला निवडून दिलं पाहिजे. एक आमचा म्हणजे एकंदरीत हे एकट्याने होऊ शकत यस नाही. यस जनतेने तुम्हाला साथ दिली तरच ते होईल. जनतेची साथ मला आहे. हा, जनतेची साथ मला आहे, पण केवळ 200-400 मतांनी मला निवडून द्यावं असं मला वाटतच नाही. मला भरघोस मताने निवडून द्यावं. एक आमचा कवी आहे, तो काय म्हणतोय, हिची काय ताकद असते. एकटी गेलो बाई झाड हल्लं नाही, दुकटी गेलो बाई झाड हल्लं नाही, तिकटी गेलो बाई झाड हल्लं नाही, सगळ्या जणी गेलो बाई झाड राहिलं नाही. एकेची ही ताकद असते. एखादी जाड काठी एकटा नाही मोडू शकत, पण जेव्हा 10-12 लोक एकत्र येतात तर ती काठी आपोआप मोडली जाते. आणि तुला सांगतो श्वेता, जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी और संघर्ष इतना शांति से करो की सफलता शोर मचा दे. या तत्वावर देखील माझा विश्वास आहे. सर, नागपूर शहरात इतका प्रदूषण आहे, म्हणजे जिकडे तिकडे कचरा फेकून दिसतो, तर कचऱ्याच्या समस्येवर तुम्ही कोणत्या प्रकारे पाहता? म्हणजे एकंदरीत बरोबर आहे, सगळं मी पाहतो. मला हेही माहित आहे की बऱ्याच ठिकाणी दुर्गंधीचं वातावरण देखील आहे. मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे. जसा म्हणजे गेल्या सरकारचं म्हणणं आहे, म्हणजे जे गेल्या वेळेस सत्तेत होते 5 वर्षात, की आम्ही घंटागाड्या लावल्या, पण घंटागाड्याच नाही, पण कचरा कुठे फेकला जातोय, पण त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे एकंदरीत काय सांगाल जनतेला त्याबद्दल तुम्ही? नाही, कसं आहे, काय होतं श्वेता, की आपण मुळातून शोध घेतला पाहिजे की जनता शहाणी आहे, पण जनतेमधला शहाणपणा या दृष्टीने अधिक वृद्धिंगत व्हावा. त्यांना कळावं की आपण नेमकं काय केलं पाहिजे, याच्या जनजागृतीची गरज आहे. ही जनजागृती झाली की काही अडचण येणार नाही आणि विशिष्ट जागा आपण निवडली पाहिजे शहराबाहेरची, की जिथे आपण कचऱ्याचा विल्हेवाट लावला पाहिजे. आज परदेशामध्ये इतकं तंत्रज्ञान प्रगत आहे की तो कचरा कुठलंही प्रदूषण न होता नष्ट केला जाऊ शकतं. पण हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा जाणकार माणसं सत्तेवरती येतील. माझ्या डोक्यात विकासाचं पूर्ण मॉडेल तयार आहे श्वेता. फक्त आता मी वाट पाहतो आहे की नगराध्यक्षाच्या विजयाची केव्हा घोषणा होते ते, आणि विजय तर आपला पक्काच आहे आणि मी हिमतीने लढतो आहे. मला माहिती आहे, कायरता जिस चेहरे का श्रृंगार करती है, मक्की भी वहां बैठने से इनकार करती है. मी हिम्मतवान माणूस आहे, कुणाच्या बापाला घाबरणारा मी माणूस नाही. ज्या वेळेला माझ्या टेबलवरती फाईल येईल, मी पाहिल आधी की ही फाईल कुणाच्या आर्थिक फायद्याची आहे का. मी ठेकेदारी चालू देणार नाही. याचं कारण असं आहे की जनतेचा आधी विकास महत्वाचा आहे, ते जास्त महत्वाचं आहे. आज मी पाहतो अनेकांच्या खात्यांवरती 5-5, 10-10 कोटी रुपये. अरे, आम्ही 20-20 वर्ष नोकरी करतो, आमच्या खात्यावर 3-4 लाख रुपये दिसत नाही. हे आहे काय? हा पैसा येतो कुठून? मागच्या काही दिवसांमध्ये मी पाहतो आहे की जिकडे तिकडे पार्ट्या सुरू आहेत, दारूच्या पार्ट्या, मटणाच्या पार्ट्या. हे काय सुरू काय पण आहे? हो, मधात एक बातमीवर प्रसारित झाली होती की नागपूरमध्ये मटणाचा, दारूचा तुटवडा जाणवतोय. हे काय आहे श्वेता? हे सगळं पाहून माझ्यामधला जो शिक्षक आहे तो फार अस्वस्थ होतोय. काय सुरू आहे? विशेष म्हणजे या लोकशाहीमध्ये मताचं मूल्य फार मोठं आहे आणि तुम्ही काय करता? मी सांगितलं आहे, एखादा मनुष्य मला म्हणाला की सर मला 100 रुपये देत, मला मत देतो. मी त्याला सांगतो की बाबा रे, मला मत नको आहे तुझं, तू 100 रुपये मागतोयस. त्याचं कारण असं आहे की मत लोकांनी मला द्यावं. जेव्हा तुम्ही एखाद्याकडनं 1000 रुपये घेता, 200 रुपये घेता, याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं मत नाही देत, तुम्ही तुमचं मत विकता. मी एकाही व्यक्तीचं मत विकत घेणार नाही. लोक मला मत देतील आणि अजूनपर्यंत मला एकाही व्यक्तीने पैशाची मागणी केली नाही. लोकांनीच आता ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे बीजेपीचे उमेदवार कसे आहेत, त्यांना माहिती आहे काँग्रेसचे उमेदवार कसे आहेत,
केवळ भाषणासाठी हे पक्ष चांगले आहेत. कृती काय पण तुमची सांगा तर, तुम्ही काय केलं? म्हणजे ज्यावेळेला निवडणुका येतात तेव्हा तुम्ही जनतेच्या दारी जाता आणि निवडणुका संपल्यानंतर तुम्ही काय करता हे लोकांना माहित आहे. लोकांना पुन्हा सांगण्याची गरज नाही. नागपूरची जनता, खेड्यापाड्याची जनता अगदी शहाणी आहे आणि त्यांच्या शहाणपणावरती माझा संपूर्ण विश्वास आहे. सर, मी आता एक शेवटचा प्रश्न विचारेन. गेल्या 10 वर्षात नागभीडचा विकास झालाय का? मला वाटत नाही की खूप विकास झाला असेल. त्याचं प्रमाण फार कमी आहे. विकास करण्यासाठी जातीवंत माणसं असावी लागतात. विकास करण्यासाठी कामावर श्रद्धा असावी लागते. विकास करण्यासाठी प्रामाणिकपणा असावा लागतो. विकास करण्यासाठी प्रांजळपणा असावा लागतो. विकास करण्यासाठी विजन असावं लागतं. विकास करण्यासाठी तुमचे तसे संबंध असावे लागतात आणि विकास करण्यासाठी तुमचा तेवढा अभ्यास असावा लागतो. विकास करण्यासाठी तेवढी निपुणता असावी लागते. अरे, जर जनतेच्या प्रश्नांपेक्षा तुमचं पैशावर जास्त प्रेम असेल, तुम्ही विकास करणार कसा? मी तर असं म्हणतो श्वेता, की जेव्हा तुम्ही रात्रीला जेवण करता आणि जेवण केल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाता बेडवरती, तेव्हा तुमच्या मनाने म्हटलं पाहिजे की बाबा, तू कुणाचा 1 रुपया घेतलेला नाही आहेस, तू कुणाला फसवलेला नाही आहेस, कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही आहेस, असं आपल्या मनाने बजावलं पाहिजे आपल्याला. तेव्हा शांत झोप येते. ही वृत्ती असणं आवश्यक आहे. इतर पक्षांची वृत्ती आहे का हे जरा तपासण्याची गरज आहे. जर तुमचं विकासापेक्षा, लोकांच्या प्रश्नांपेक्षा जर पैशावर प्रेम असेल, नुसतं पदावर प्रेम असेल, मिरवण्यावर प्रेम असेल, तर विकास कसा होईल असा माझा साधा प्रश्न आहे. तर हे होते नागभीड नगर परिषदेतील अपक्ष उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अमोल शेंडे सर. भाजप आणि काँग्रेस इतर पक्ष देखील उभे असताना अपक्ष म्हणून शेंडे सरांनी दिवस रात्र आपला प्रचार सुरू करून आणि आज त्यांच्या 17 सभा असताना देखील त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला. त्याबद्दल सर तुमचे खूप मनापासून आभार आणि तुमच्या राजकीय जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद श्वेता. नमस्कार. नागभीड नगर परिषदेमध्ये सर्वच मतदारांना मी विनंती करेन, मी तुमचा माणूस आहे. मी सामान्यांमधला माणूस आहे. मी पदाने हुडून जाणारा माणूस नाही. मी सचोटीने वागणारा माणूस आहे. पैशांपेक्षा माझं जनतेच्या प्रश्नांवरती आणि जनतेवरती प्रेम आहे. आपण माझ्यावरती विश्वास ठेवावा. मी तुम्हाला अंतःकरणपूर्वक सांगतो की तुम्ही म्हणाल की नगराध्यक्ष असा असला पाहिजे, फक्त मला सेवेची संधी द्या. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि माझं बोधचिन्ह आहे कोट. सगळ्या मतदारांना माझी पुनश्च विनंती आहे की माझ्या कोट या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून बटन दाबून मला प्रचंड विजयी करावं, चांगल्या मताने मला निवडून द्यावं. नमस्कार.